तर त्या जाग्याला जायचं त्या टायमाला देवा विठ्ठलाला दामाजी पंत लागला या बोलायला. दामाजी पंताचं बोल ऐकून घेतलं देवा विठ्ठलाने त्या टायमाला. जसं त्या टायमाला दामाजी पंत त्या ठिकाणी आला. देवा विठ्ठलाला लागला होता साकड घालायला त्या जाग्याला. देवा विठ्ठलाला कणवाळ्या देवाला कणवाळ आली मात्र त्या वेळेला. जायचं कनवाळू देवाला कनवाळ आली दामाजी पंताची त्या ठिकाणी आला. तसं देवाने विचार केला म्हणाला आपल्या भक्ताला ते एखादं मुलबाळ पाहिजे द्यायला पोटाला त्या टायमाला. दामाजी पंताने सेवा पूजा केली निघून गेला मागल्या बाजूला. जसा आपल्या घर वाड्याला घडाकरंडा ठेवला नी हाती कुराड घेऊन त्या वेळेला हाती कुराड घेतली त्या ठिकाणी आला ना दामाजी पंत त्या टायमाला. निघून गेला रानावनात त्या ठिकाणी आला. जळानं लागलाय तोडायला. जशी जळणाची मुळी तोडली दामाजी पंतानं त्या वेळेला. निघून गेला बाजार पेटला. जसं त्यामुळे विकल्याने असणारा बाजार घेऊन आला घर वाड्याला त्या वेळेला. जसा बाजार घेऊन आला उदरनिर्वाह लागला उता करायला त्याच ठिकाणी आला. उदरनिर्वाह लागला चालवायला आपल्या घर वाड्याला. खाऊ जीव केलं आणि रामाच्या रात्रीला निद्रासैन झालं त्या टायमाला. दामाजी पंत निद्रासैन झाला त्या 3 वाशा खुपीला. इकडं कोड पडलं होतं माझ्या देवा विठ्ठलाला. दामाजी पंताच्या त्या वेळेला पोटाला एखादं मुलबाळ पाहिजे द्यायला त्या वेळेला. विठ्ठल या देवान विठ्ठल या देवान हाक हाळी मारली हाक हाळी मारली. वडे गावाला कोण हाय रायाला. केसरकर कुळीचा केसरकर कुळीचा. मारुती मामा नावचा मारुती मामा नावचा. भगत माझ्या देवाचा देवायाच्या वविला. जगती देवा परमान भक्ती केली देवाला. सोन्याची कांबळ कर देवा संभाळ. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. जसे या देवा विठ्ठलाच्या जीवाला चिंता लागली होती वाटायला. जसं देवा विठ्ठलाच्या मनाला चिंता लागली होती वाटायला. जसं दामाजी पंताला एखादा मुलबाळ द्यायला पाहिजे त्याच्या पोटाला. म्हणून देवा विठ्ठलानं त्या वेळेला दावा केला कुणाचा त्या ठिकाणी आला. उद्धव भगताचा आपल्या लाडक्या भगताला लागला होता हा गाळी मारायला. धावा जसा केला त्या टाइमाला असं त्या ठिकाणाला उद्धव बाळ निघून आलं देवा विठ्ठलाच्या जवळल्या बाजूला. आणि लागलं होतं बोलायला देवा विठ्ठला का आठवण काढली माझी या ठिकाणाला. देवा कशाच्या कारण बोलवलं सांगा लवकर मला त्या टाइमाला. बोलताच देव विठ्ठलानं विचार केला मनाला ना त्या उद्धवाला लागलाय देव बोलायला. अरे बाबा उद्धवा दामाजी पंताच्या पोटाला त्या टायमाला तू जन्म घेतला पाहिजे या ठिकाणाला. बोलायाला लागला बी हो सांगायला लागला गा दामाजी पंताच्या बी हो दामाजी
याच्या कुळीचा बी हो, खाड्या याच्या कुळीचा गा, दोंडीराम दादा नावाचा बी हो, दोंडीराम दादा नावाचा गा. भगत माझ्या देवाचा बी हो, भगत माझ्या देवाचा गा, देवयाच्या ववीला बी हो, विठ्ठलाच्या ववीला गा. जगती देवा परमान बी हो, भक्ती केली देवाला गा, मंडळाच्या वतीनं बी हो, आभार मी मानल गा. सोन्याची कांबळ बी हो, घर त्याचा संभाळ गा, सोन्याची कांबळ बी हो, घर भगता संभाळ गा. एक फूल वाहतो तुला, तुझ्या पूजेचा मान आहे मला, एक फूल वाहतो तुला, तुझ्या पूजेचा मान आहे मला. हाय हाय. दामाजी पंताच्या पोटाला जन्म पाहिजे घ्यायला त्यावेळेला, म्हणून त्याचा देव विठ्ठल त्या उद्धवाला लागला या बोलायला. तसा उद्धवाने विचार केला म्हणाला, उद्धव लागलाय देवा विठ्ठलाला बोलायला, बाबा रे जन्म घेईन मी त्या ठिकाणी आला, पण पापा दोषाचा जन्म नाही घेणार मी त्या ठिकाणी आला. आई वडिलाच्या आणि या काळ्या डुईच्या मानवाच्या नरकात राहणं जमणार नाही देवा मला त्यावेळेला. म्हणून त्या टायमाला उद्धव बाळ लागलाय देवा विठ्ठलाला सांगायला त्या ठिकाणी आला. एवढी संभव जन्म पाहिजे मला द्यायला, तरच मी जाईन त्या दामाजी पंताच्या पोटाला. एवढं म्हणल्यानंतर देव विठ्ठलानं काय हरकत नाही म्हणलं आणि उद्धवाचं म्हणणं मान्य केलं त्यावेळेला. जसं उद्धवाचं म्हणणं देवानं मान्य केलं त्या ठिकाणी आला, तसे त्या वेळेला देव विठ्ठल त्या टायमाला विचार लागला करायला, एवढ्यात रामाची रात्राला त्या टायमाला. कारण कसलं आहे? लग्नाचं. होय होय. मत्तवड्याच्या पाटील लोकांनी अगदी मला वाटतं इथे एखादा कार्यालय जसं उभा करावं तसं कार्यालयच केलंय मोठं उभा, तसा मंडप या ठिकाणी घातलेला आहे. होय होय. लहान लहान मुलं जरा बोलू नका प्लीज, मंडळी बोलू नका. तर आजकालच्या युगामध्ये हा लग्न ही फार मोठी समस्या झालेली आहे, अडचण झालेली आहे. होय होय. कारण प्रत्येक मुलीला गव्हर्नमेंट सर्वंट नवरा पाहिजे, 7-10 एकर जमीन पाहिजे, बंगला पाहिजे, आणि ते काय प्रत्येकाला शक्य नाही. होय होय. पण प्रत्येक घराघरामध्ये हा आई वडिलांची चर्चा चालू वर्षी आमच्या मुलग्याचं करायचं आहे, लग्न वाजवायचं आहे, होय होय, लग्न करायचं आहे. आणि हे ज्यावेळी त्या मुलाच्या कानावर येतं त्यावेळी ते पोरग काय करते या, त्याच्या मनाला आनंद होतोय. होय होय. म्हणून काय म्हटले, कुणास ठाऊक का कशा पायी पोर लग्नाला हरकल्यात लई, कुणास ठाऊक
कोणा ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई घराघरात चर्चेचा विषय औंदा पोराचं वाजवायचं हाय वाजवायचं म्हणजे लगीन करायचाय आणि ही ज्यावेळी त्या मुलाच्या कानावर जातंय तेव्हा ते हरकून पाणी खुळे शंकरेवानी म्हणून काय म्हणले काय म्हटले त्याच्या चेहऱ्यावर नवीन वलाई पोर लग्नाला रगड्यात लई पुन्हा ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई कोणास ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई कोणास ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई आता लग्न करायचं म्हटलं ही सहजासहजीची गोष्ट नाही 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 प्रत्येकाला सांगायला लागतं या हा प्रत्येकाला बायोडाटा द्यायला लागतोय पै पाहुण्याकडे सगळ्यांना बायोडाटा द्यायला लागतो सांगावं लागतंय हा. म्हणून मुली बघायचा लावलाय सपाटा प्रत्येकाला दिलाय बायोडाटा पै पाहुण्याला इष्ट मैत्राला सगळ्याला बायोडाटा दिलाच पाहिजे त्यानं फुटणं यायचं काम नाही होय होय पोरका काय म्हणतोय काय म्हणतोय बघा बघा एवढं कुठं जुळतय पोर लग्नाला रगड्यात लई कोणा ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई कोणास ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई कोणास ठाऊक का कशा बाई पोर लग्नाला रगड्यात लई लग्न ठरलं आणि साखरपुडा झाला पहिल्या भेटीतच मोबाईल दिला दुमान दुम कोण ना कोण काढते आणि लग्न कुठं तर जुळतं या लग्न जुळलं की पहिलं काम काय असतंय साखरपुड्याचं होय होय मग आता नवीन पद्धत आली आता तर प्रत्येक गोष्टीचं रील तयार व्हायला लागले व्हिडिओ तयार व्हायला लागले ते फुलं बिलं टाकलेली बरोबर आहे. अंगठी घालतेली होय होय नवरीनं काय करायचं नवऱ्याला अंगठी घालायची आणि नवऱ्याने मला लांबडाच्या लांबडा एक मोबाईल द्यायचा 20-25 हजाराचा मोबाईल द्यायचा कुणाला मुलगीला द्यायचा आणि नवऱ्याकडे काय पहिला आहेच होय होय मग लग्न ठरल्यानंतर पुढचे जे दिवस आहेत तेवढं दिवस अजून एक वेळ असतो महिना दीड महिना 2 महिने काय असेल ते होय होय मग रोज संध्याकाळी आपल्या घरच्यांनी म्हणायचं पोरग कुठे गेलं वर गच्ची झोपले वाऱ्याला वर जाऊन होय तिने रग अंगावर घ्यायचा आणि मोबाईल चालू हॅलो करायचा जेवलीस हॅलो जेवलीस अरे किती ना जेवती ती आईनं म्हणायचं पोरग माझं निजलंय आणि हे फोनवर बोलतय आता रात्रभर फोनवर बोलतोय पोर लग्नाला रगड्यात लई कोणास ठाऊक का कशा पायी पोर लग्नाला रगड्यात लई आली लग्नाची तारीख जवळ नवर देवाचा जीव तळमळ
म्हणून सुरेशनं लवकरच आवरून घेतले. आवरलंय फेब्रुवारी मध्येच. कारण पुढे मे महिना म्हणलं की पावसाचा काय नेम नाही. भरोसा नाही. होय, होय. पाऊस लागतो का कुणाला ठावं, काय अडचण येते का कुणाला ठावं. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले, काय म्हटले, आली लग्नाची तारीख जवळ, नवर देवाचा जीव तळमळ. पण ठरल्या नेमाप्रमाणे लग्न होणार. 12:30च्या अक्षता. होय. मुलगी जी आहे त्या माझ्या जिवलग जोडीदाराची मुलगी आहे. हा. काहीही करून मला अक्षताला यायचं होतं, पण आमच्या मालकीने सांगितलं 5 वाजता अक्षता आहेत म्हणून. हे असं होतं घोळ. पण ठरल्या नेमाप्रमाणे आजच्या दिवशी लग्न झालेलं आहे. पडल्या अक्षता दोघांच्या डोई, पोर लग्नाला रगत्यात लई, पुन्हा ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला रगत्यात लई. दामाजी पंथाचा विचार चालू झाला त्यावेळेला. जसा दामाजी पंथाचा विचार चालू झाला त्या ठिकाणी आला. दामाजी पंथ निघून गेला आपल्या 3 वाशा कुपीला. रामाच्या रात्रीला त्या वेळेला दामाजी पंथ निद्रासन झाला त्या 3 वाशा कुपीला त्या वेळेला. देवा विठ्ठलाच्या जीवाला हुरहुरा लागली होती. लागायला देवानं मनाचा विचार केला. आता ह्या उद्धव भक्ताचा जन्म अयोनी संभव पाहिजे द्यायला त्यावेळेला. म्हणून त्या ठिकाणाला देवा विठ्ठलानं माझ्या विचार केला म्हणाला. जसं रामाच्या रात्रीला भरमध्यानं रात्रीला त्या ठिकाणी आला. देव विठ्ठल त्या दामाजी पंथाच्या स्वप्नात गेला त्या ठिकाणी आला. निघून जातील सवळच्या पाऱ्याला आणि त्या भीमा नदी काठाला. आंघोळ सवळ करण्याला एक शिंपला व्हाई दिल तुझ्या जवळच्या बाजूला त्यावेळेला. जवळ एक शिंपला व्हाई दिल त्या ठिकाणाला. त्या शिंपल्यातून तुला बाळ मिळालं त्या टायमाला. म्हणून देवा विठ्ठलानं स्वप्न दिलं त्या दामाजी पंथाला. तसा दामाजी पंथ त्या वेळेला झटकन जागा झाला लागला होता बघा इकडे तिकडे. तर त्या टायमाला उद्धव भक्तासाठी देवा विठ्ठलाने एक शिंपला तयार केला. लहान तान्या बाळाला रूप धारण केलं त्या टायमाला. शिंपल्यामध्ये घातला त्या ठिकाण्याला. जसं शिंपल्यात घातलं त्या ठिकाण्याला ना सवळच्या पाऱ्याला दिनमान उगवायला त्या ठिकाण्याला. जसं दामा